म्हणजे जेव्हा मी गजानन खंदारे प्रवक्ता संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात हे ब्रीद घेऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून काम करत आहोत. म्हणजे आपण सर्व मिळून सोबत आपण या व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला पाहिजेत ही भूमिका घेऊन संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. आणि या माध्यमातून दरवर्षी सोयाबीन किंवा इतर शेतमाल शेतकऱ्यांचा घरात आलेला असताना लूट करणारे अनेक तत्व शेतकऱ्यांच्या लुटीसाठी समोर असतात, तत्पर असतात. शासनाकडून सोयाबीनचा यावर्षी जो काही हमी भाव जाहीर झालेला आहे तो 4892 रुपये आहे. जवळपास 200-250 रुपयानं त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. मागच्या वर्षी तो भाव 46 रुपये होता. आणि एकीकडे महागाई ही 40-50-60% वाढलेली आहे. सर्वच गोष्टींची महागाई वाढलेली आहे. मोबाईलचं रिचार्ज त्याच्यावर जवळपास 30-35% वाढ झालेली आहे. मागच्या महिन्यामध्ये किराणा मालाचे भाव वाढलेले आहेत. 1600-1700 रुपयाची 15 लिटरची जी तेलाची कॅन होती ती 2200-2500 पर्यंत जाऊन ठेपलेली आहे. आणि सगळ्या गोष्टींची महागाई वाढत असताना, उत्पादन खर्च वाढत असताना यावर्षी पावसामुळे सोयाबीनचं उत्पन्न झालेलं नाही, उत्पादनही झालेलं नाही. त्याच्यामुळं त्याच्यातून उत्पन्न मिळण्याची अजिबात आशा नाही. आणि अशातच शेतमालाचे भाव कमी आहेत. बाजारामध्ये एपीएमसी किंवा इतर ठिकाणी आपण ज्यावेळेस शेतमाल विकायला घेऊन जातो तर त्यावेळेस त्या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दरामध्ये शेतमाल खरेदी केला जातो. ही एक प्रकारे लूट आहे. आणि याच्या विरोधात बोलायसाठी आमचे स्थानिक आमदार तयार नसतात. एपीएमसी जे जे काही संचालक असतील, सभापती असतील ते बोलायला तयार नसतात. आणि व्यापारी वर्ग हा तुमची आमची लूट कशी करतो, तर ज्यावेळेस आपण सुरुवातीला पेरणी करतो किंवा मध्यंतरी शेतमाल पेरल्याच्या नंतर पीक जेव्हा शेतात असतं त्यावेळेस आपल्याला सातत्यानं घर खर्चासाठी, दवाखान्यासाठी किंवा इतर कारणासाठी पैशाची गरज पडत असते. आणि अशा वेळेस आपण आडते असेल, व्यापारी असेल याच्याकडून उधार किंवा उसने पैसे घेत असतो. आणि हे पैसे घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आपला शेतमाल विक्रीसाठी त्या ठिकाणी घेऊन जातो तर त्यावेळेस हमी भाव जर समजा 5,000 असेल आणि तो जर आपला 4,000ने शेतमाल खरेदी करत असेल किंवा 3800 खरेदी करत असेल, 1,000-1,200 रुपयानं कमी दरात खरेदी करत असेल, आपल्या मालाची गुणवत्ता जरी चांगली असेल तरी आपण त्याला विरोध करू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये आमच्यासारखे काही सामाजिक किंवा राजकीय संघटनांनी जर त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला तर हे व्यापारी लोक शेतकऱ्यांना वेठीस धरतात. अडथळा निर्माण केला म्हणून शेतमालाची खरेदी बंद पाडतात. 8-8 दिवस, 10-10 दिवस, 15-15 दिवस ही खरेदी बेमुदतपणे बंद करतात. आणि अशा वेळेस मग शेतकऱ्यांना, कुठेतरी गरजवंतांना अक्कल नसते. या स्थितीमध्ये लाचार व्हावं लागतं. आणि लाचार झाल्याच्या नंतर मग हे शेतकरी काय करतात की मग असं आंदोलनकर्त्यांवर तुटून पडतात की तुम्हाला आमच्या मालाचं काय घेणं आहे. असे अनुभव यापूर्वी बऱ्याच वेळा आलेले आहेत. आणि यावर्षी संपूर्ण जिल्हाभर वाशिम जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेड एक निवेदनबद्ध आंदोलन हाती घेत आहे. पहिल्यांदा निवेदन देऊन, म्हणजे सोमवारी उद्या आम्ही सर्व एपीएमसी तहसीलदार यांना निवेदन देणार आहोत की कुठल्याही व्यापाऱ्याने हमी भावापेक्षा कमी दरामध्ये माल खरेदी करू नये. केल्यास संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करेल. पूर्ण जिल्हाभर आंदोलन करेल. टप्प्याटप्प्याने संभाजी ब्रिगेडची एक आंदोलन करण्याची पद्धत आहे. सनदशीर मार्गाने पहिल्यांदा आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि मग नसेल होत तर मग यापूर्वी भांडारकरचा किंवा वाघ्या कुत्र्याचा असेल, दादोजी कोंडदेवचा असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी मग संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने आंदोलन करत असते. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आम्ही तसेच आंदोलन करू. मग व्यापाऱ्यांना जर ते कमी भावापेक्षा जर खरेदी करत असतील तर मग त्यांना संभाजी ब्रिगेडचा हिसका काय असतो हे आम्ही आमचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, आमचे जिल्हाध्यक्ष गणेश सुर्वे यांच्या नेतृत्वात दाखवून देऊ. त्यापूर्वी जर शेतकऱ्यांची अशी कुठे जर लाचारी असेल किंवा परिस्थिती त्यांना शेतमाल विकावाच लागत असेल आणि आपल्या मालाची खरेदी त्यांना बंद पाडायची नसेल तर अशा वेळेस शेतकरी लेखी स्वरूपामध्ये आपण न्याय मागू शकतो. हमी दरापेक्षा कुठल्याही व्यापाऱ्याला त्याची खरेदी करता येत नाही. मग ते पणन संचालकाच्या अंडरमध्ये असेल, एपीएमसी सहकार खात्याच्या अंडरमध्ये असेल, तर कृषी विभाग असेल, तहसीलदार असेल, सहाय्यक निबंधक असेल, जिल्हा उपनिबंधक असेल, तर सर्वांकडे आपण याबाबतच्या तक्रारी करू. गरज पडल्यास पोलीस स्टेशनला सुद्धा योग्य त्या पुराव्यासह आपण त्याबाबत तक्रार दाखल करू. त्यासाठी आपण ऑनलाईन पावतीची किंवा पक्क्या पावतीची मागणी केली पाहिजे. आणि जेणेकरून आपल्याला हे सिद्ध करता येईल. पोलिसात सुद्धा आपण गुन्हे दाखल करायला या व्यापाऱ्याविरुद्ध, या आडत्याविरुद्ध भाग पाडू, जेणेकरून हमी भावापेक्षा कोणीही कमी दरामध्ये खरेदी करणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये जर
समजा या गोष्टीची दखल कोणी घेतच नसेल तर संभाजी ब्रिगेड व आपण सर्व सोबत मिळून या या माध्यमातून सरकार जे शेतमालाच्या आधारभूत किमती ठरवत असतं तर त्या आधारभूत किमतीच्या दरातच आपण त्यांना खरेदी करायला भाग पाडू. जर ते ऐकत नसतील तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे पुन्हा वेगळे पर्याय आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या ओट्यावर व्यापाऱ्यांचा शेतमाल त्या ठिकाणी खरेदी केलेला ठेवला जातो. नियमानुसार त्यांना काही फुटांची जागा दिलेली असते, मात्र पूर्ण ओटा त्यांनी व्यापलेला असतो आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल हा बऱ्याचदा रस्त्यावर टाकावा लागतो. पाऊस आल्यास तो भिजतो, नुकसान होतं आणि याची जबाबदारी कोणीही स्वीकारत नाही. तर अशा स्थितीत आपण सर्व सामूहिकपणे ही पोती जर समजा ओट्यावर राहत असतील निर्धारित जागेपेक्षा जास्त जागेत तर ती पोती आपण ताब्यात घेऊन विक्रीसाठी काढू आणि आणखीन आंदोलनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीनं आपण सर्व सोबत मिळून काम करू. यासाठी संभाजी ब्रिगेडचा एक विधी कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे. वकील संघ जो आहे यासाठी संभाजी ब्रिगेडचा वाशिममध्ये असेल, रिसोडमध्ये असेल, मंगरुळपीरमध्ये असेल तर तो वकील संघ सुद्धा आपली जी काही कायदेशीर लढाई असेल तर ती कायदेशीर लढाई मोफत पूर्णपणे लढण्यासाठी तयार आहे. तेव्हा आपण शेतकरी मित्रांनी यासाठी सर्वांनी संघटित झालं पाहिजे आणि आपण सर्व मिळून सोबत या व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्यासाठी तयार होऊ. जय जिजाऊ, जय शिव.